राज देवळीकर आलाय बॉलिंग ट्रॅकवर, कारण आज जितू देवळीकर मैदान नक्कीच संघामध्ये नाहीये आणि नक्कीच जबाबदारी येऊन ठेपली आहे। यावेळेस पाहिलं तर राज देवळीकर यावर नक्कीच पंच ललित भोईर या ठिकाणी अधिकृत इशारा करतील की सामन्याला सुरुवात होते। षटक क्रमांक पहिला बॉलिंग ट्रॅकवर राज देवळीकर आलाय। स्ट्राईक एंडला आपण सनीला पाहतोय आणि नॉन स्ट्राईक एंडला केवल हा फलंदाज। दोन्ही संघाचा जर विचार केला, दोन्ही संघ बल्लाढ्य चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन मधील, तर नक्कीच राज षटकातील पहिला चेंडू राईट अप ओव्हर द विकेट न सनीसाठी। गोलंदाज तयार, पहिलाच बॉल। यावेळेस पाहिला तर बॅकफुट पंच पाहायला मिळाला। चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर। बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावांसाठी चौकार। एक जबरदस्त संगीत आपण ऐकतोय युवराज डीजेच्या माध्यमातून। अगदी पाहिलं तर आरके एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा रणजित किणी यांचं गुणगान गाणारं हा संगीत आपण ऐकला। शुद्ध बीजापोटी फले रसाल गोमटी या संत वचनाची साजेस असणारे व्यक्तिमत्व अर्थातच रणजित दादा किणी यांना आपण व्यासपीठावर जरूर पाहतोय। इथे देखील दुसरा चेंडू देखील उडवलाय। यावेळेस पाहिलं तर मिड विकेट क्षेत्रामध्ये तेजस देवळीकर करणार नाहीये चूक आणि फलंदाज सनी बॅक टू द पॅव्हिलियन। पहिला धक्का देव स्पोर्ट्स मालजीपाड्याला। आपल्या चेंडूवर चौकार आणि तदनंतर मात्र चांगलं कमबॅक केलं। हा ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न डीप मिड विकेटला तेजस देवळीकर काय चांगला झेल घेतलाय आणि फलंदाज सनी बॅक टू द पॅव्हिलियन। पहिला धक्का टीम देव स्पोर्ट्स मालजीपाड्याला बसतोय। या मॅच मध्ये एक चांगल्या प्रकारे कमबॅक केलाय। अगदी पाहिलं तर राज यानं पहिला चेंडू जर पाहिला तो देखील आखोट्यापायचा चेंडू होता। बॅकफुट पंच पाहायला मिळाला। डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू 4 धावांसाठी गेला। इथे देखील जर पाहिला तर चेंडूचा तोच प्रकारे होता, परंतु पिचिंग खूप छान होती। अगदी मिडल स्टंपला पिचिंग होती, पुल करण्याचा प्रयत्न, परंतु एलिव्हेशन फारसं नव्हतं चेंडूवर आणि चांगला झेल कंप्लीट केलाय। न्यू बॅटर मैदानावर आदेश दाखल झालाय। अगदी पाहिलं तर डीजे युवराजचं नक्कीच कौतुक करावं लागेल। अगदी मंत्रमुग्ध करून सोडणारे संगीत वादन त्यांच्या माध्यमातून आपण जरूर पाहतोय सकाळच्या सत्रापासून आणि आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारे डीजे वादन केलं जाते डीजे युवराजच्या माध्यमातून। गोलंदाज पुन्हा एकदा राज देवळीकर। स्ट्राईक एंडला आपण पाहतोय आदेश नव्यानेच मैदानावर दाखल झालाय। इथे मात्र विकेट मिळाली आहे सनी या फलंदाजाची। गोलंदाज तयार राज देवळीकर। इथे देखील पाहिला तर बॅकफुट पंच होता, शतरक्षक त्या ठिकाणी आकाश होते, थोडेसे फंबल झाले आणि तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली गेली। या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्डवर जाऊन पोहोचली आहे 5 या आकड्यावर। खूप चांगला फटका होता, परंतु प्लेसमेंट खराब राहिली होती, कारण अगदी पाहिला तर कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये शतरक्षक त्या ठिकाणी होते। आकाश चांगला प्रयत्न राहिला होता त्यांचा देखील आणि तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली गेली आहे। कारण अगदी पाहिलं तर पॉवर प्लेचं षटक आहे आणि केवल आता मात्र स्ट्राईक एंडला आपण जर पाहतोय आणि बर्थडे बॉय आज वाढदिवस आहे केवल याचा। केवलला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। बॉलिंग ट्रॅकवर राज पुन्हा एकदा। इथे पाहिलं तर पडल्यानंतर चेंडू पत्र वळण घेतोय, कारण खूप चांगल्या प्रकारे चेंडू टाकलाय। जागेवरून खेळण्याचा प्रयत्न राहिला होता या चेंडूवर केवल याचा, पद्धताली त्याचा वापर झाला नव्हता। फुटवर्कचा अभाव दिसला आणि परिणामता एक निर्धाव चेंडूची समाप्ती करतोय राज हा गोलंदाज। राज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर केवल साठी। इथे देखील मिस्की हुक शॉट होता, यष्टीरक्षक चेंडू खाली आणि अजून एक धक्का। फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन। डीजे युवराज सर्व क्रीडा रसिकांना मंत्रमुग्ध करून सोडतात। खूप चांगलं संगीत आपण ऐकतोय, अगदी शीर्षक गीत ऐकतोय, कारण रणजित दादा किणी यांची जेव्हा स्पर्धा असते तेव्हा मात्र हे संगीत वादन केलं जातं। शैक्षणिक, सामाजिक आणि नक्कीच क्रीडा क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेणारं हे व्यक्तिमत्व आपण व्यासपीठावर जरूर पाहतोय आणि अगदी कोणती क्रीडा स्पर्धा असू द्या त्या क्रीडा स्पर्धेसाठी त्यांचं सहकार्य असतं आणि त्यांच्याच नावाचं या ठिकाणी संगीत वादन डीजे युवराजच्या माध्यमातून आपण जरूर ऐकतोय। नवीन बॅटर दीपू आलाय, दीपेश आलाय। दीपेशला आपण सलामीला पाहतो। यावेळेस पाहिलं तर मधल्या फळीत तो आलाय फलंदाजी करण्यासाठी। राज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेट दीपू साठी। स्विच हिट करण्याचा प्रयत्न सुरुवातीला चालाय। यावेळेस पाहिलं तर फटका फसलाय। वाह वाह, लाजवाब गोलंदाजी केली आहे राजनं। जो विश्वास दाखवला होता ना कर्णधारानं, त्या विश्वासाला सार्थपणे गोलंदाजी केली आहे या षटकामध्ये। कारण पहिल्या षटकाचा संपलाय खेळ आणि प्रथम फलंदाजी करत असताना देवे स्पोर्ट्स बालजीपाडा संघाची धावसंख्या फलकावर झाली आहे ती 2-5 धावा। काय बॉलिंग केली आहे। अगदी पाहिलं तर आमचे गुणलेखक नीरज आम्हाला सांगतात की या षटकाच्या पहिल्या चेंडूवर चौकार आला, परंतु तदनंतर राजनं कमालीचं कमबॅक केलंय, प्रभावित केलं। कारण एखाद्या युवा गोलंदाजाला जेव्हा गोलंदाजी दिली जाते ना, तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवला जातो आणि अगदी विश्वासाला सार्थपणे कामगिरी।
खूप चांगल्या प्रकारे खेळ आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये साकारलाय कानेस्फोट पायनं, कारण प्रमुख खेळाडू जर पाहिला तर जितू देवलीकर संघामध्ये नाही आहेत आणि अशा वेळेला जर पाहिलं तर राज याच्यावर जबाबदारी दिली आणि अक्षरशः जबाबदारीला सार्थपणे कामगिरी देखील याची आपण पाहतोय. आपल्याकडे वेळ आहे तर ऐकूया डीजे युवराज यांच्याकडून एक सुमधुर संगीत. जाईल तिथं मिळतोय मान भोळा स्वभाव, जाईल तिथं मिळतोय मान भोळा स्वभाव. रणजित किनीचं गाजतय नाव, आमचे दादाचं गाजतय नाव. रणजित किनीचं गाजतय नाव, आमचे दादाचं गाजतय नाव. तर नक्कीच दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस अर्थातच आर के एंटरप्राइजेसचे सर्वे सर्व रणजित दादा किणी यांना पूर्ण व्यासपीठावर पाहतोय आणि अगदी त्यांच्या नावाचंच डीजे वादन या ठिकाणी केलं गेलंय. चांगले सॉंग्स आपल्याला ऐकायला मिळतात. अगदी क्रीडा रसिकांचं क्रिकेट खेळासोबत नक्कीच संगीत वादनानं मनोरंजन केलं जाते आणि ते गरजेचं आहे. अगदी क्रिकेट पाहताना जर तुम्ही एखादं चांगलं संगीत ऐकलं ना तर नक्कीच तुम्हाला देखील चांगलं वाटत असतं आणि अगदी तेच काम डीजे युवराजच्या माध्यमातून आपण पाहतोय. जाऊया मैदानाच्या दिशेने बॉलिंग ट्रॅकवर अभिजित देवलीकर दाखल झालाय आणि स्ट्राईक एंडला जर पाहिलं तर आदेश हा फलंदाज. तर नक्कीच आदेश एक चांगला खेळाडू आहे. इथे मात्र त्याला देखील जबाबदारीने खेळावं लागेल. मधल्या फलीमध्ये तो देखील दाखल झाला या मॅच मध्ये. अभिजित देवलीकर राईट आर्म ओव्हर द विकेट ना आदेश साडी. गोलंदाज अभिजित अनेक कित्येक वर्ष झाले चांगल्या प्रकारे कामगिरी करतोय. तर जास्त वेळ दौडू नका मित्रांनो. गोलंदाज तयार. यावेळेलाच पाहिलं तर बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न होता, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता. पडल्यानंतर चेंडून मात्र उचली घेतली आहे. अनएक्सेप्टेड बाउन्स पाहायला मिळाला. अगदी पाहिलं तर जणू काही कॅरिबियन मुलखामध्ये जणू काही खेळपट्टी आहे की काय अगदी असंच वाटलं होतं, कारण खूप जास्त बाउन्स इथे पाहायला मिळाला. पिचिंग खूप छान होती. गोलंदाज तयार. इथे देखील पाहिलं तर समोरच्या दिशेने खेळत काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चैतन्य फंबल झालेत, परंतु एकच धाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये आदेशच्या माध्यमातून आणि एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्डवर जाऊन पोहोचली आहे 6 या आकड्यावर. तर नक्कीच पाहिलं तर चैतन्य त्या ठिकाणी होता संघाचा कर्णधार. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण जरूर झालं, परंतु एकच धाव मिळाली या चेंडूवर. पुन्हा एकदा गोलंदाज तयार अभिजित देवलीकर राईट आर्म ओव्हर द विकेट ना दीपू साडी. षटकातील पुढील चेंडू. गोलंदाज तयार. पुढचा चेंडू होता. इथे मात्र लाईन मिस केली आहे फलंदाजांना. अगदी चांगली संधी निर्माण झाली होती. इथे मात्र वेगामध्ये बीट झालाय सनी दीपू. अगदी पाहिलं तर कारण संधी निर्माण झाली होती. एक जर मोठा फटका नीरज आला ना तर नक्कीच चांगल्या प्रकारे कमबॅक करताना दिसेल मालजीपाडा संघ. इथे मात्र दीपूच्या बॅट मधून चांगला फटका आलाय डीप स्क्वेअर लेगला. चांगला झेल कंप्लीट केलाय राजनं आणि फलंदाज दीपू देखील बॅक टू द पेव्हिलियन. तर नक्कीच इथे मात्र विकेट प्राप्त केली आहे. डीप अगदी पाहिला तर डीप स्क्वेअर लेगला राजनं चांगला झेल कंप्लीट केलाय आणि फलंदाज दीपू देखील बाद झालाय. तर नक्कीच कानेस्फोट पायसाठी जयेश देवळीकर यांच्याकडून शुभेच्छा येतात आणि या आयोजन आणि नियोजनाला देखील जास्त वेळ खर्च करू नका. मालजीपाडा संघ लगेच आपण खेळाडू पाठवायचा आहे. तर नक्कीच आयोजन आणि नियोजन आणि तसेच कानेस्फोट पायला जयेश देवळीकर यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद आहे आपलं. तर नक्कीच अभिजित चांगली गोलंदाजी करतोय. या ठिकाणी जर पाहिलं तर दीपू सारखा एक मोठा फलंदाज बाद केलाय अभिजितने या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली आणि याही षटकामध्ये चांगल्या प्रकारे सुरुवात करत असताना अभिजित देवलीकर न्यू बॅटर समीर राऊत मैदानामध्ये दाखल झालाय. एक संघाचा महत्वाचा खेळाडू आपण पाहतोय. एक जबरदस्त खेळाडू समीर राऊतला आपण पाहतोय. समीर राऊतनं देखील मालजीपाडा क्रिकेटसाठी खूप चांगली आतापर्यंत कामगिरी केली आहे, कारण तो खेळाडू आज मैदानामध्ये दाखल झालाय या जुचंद्र नगरीमध्ये. आपण मित्रांनो पाहतोय हे जुचंद्रचं ऐतिहासिक मैदान आणि याच मैदानावर आतापर्यंत आपण खूप मोठमोठ्या स्पर्धा पाहिल्यात. तर नक्कीच आपण पाहतोय आर के एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा आदरणीय सन्माननीय रणजित दादा किणी यांच्याकडून या स्पर्धेसाठी 10,000 रुपयाचा कॅश प्राइज मात्र देणगी स्वरूपात प्राप्त झाली आहे. धन्यवाद रणजित दादा किणी.
अगदी पाहिलं तर एक जबरदस्त व्यक्तिमत्व मी मगाशी देखील उल्लेख केला होता. शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा सर्व क्षेत्रामध्ये अग्रगण्य असणारे जुचंद्र परिसरातील एक अनमोल हिरा अर्थात रणजित दादा किणी आपण यांना जरूर पाहतोय. अभिजित बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट, स्ट्राइक एंडला आपण पाहतोय समीर राऊतला. गोलंदाज तयार. इथे देखील स्लॉट मध्ये चेंडूला भिरकावलाय. डीप इंटू विकेटला चैतन्य आहे आणि इथे खराब क्षेत्ररक्षण. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 7 धावांसाठी दॅट्स अ 6. तर नक्कीच ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता स्लॉट मध्ये होता, चेंडूला भिरकावलाय, उंची जास्त प्राप्त केली होती परंतु डीप मिड विकेटला जजमेंट चुकलाय. अतिशय खराब जजमेंट आणि झेल सुटलाय. चैतन्याचं खराब क्षेत्ररक्षण राहिलंय आणि परिणामता 7 धावा मिळाल्या. त्या 6 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 12 या आकड्यावर. अगदी संधी निर्माण झाली होती कारण समीर राऊत सारखा एक मोठा खेळाडू होता आणि या खेळाडूला बाद करण्याची नक्कीच संधी प्राप्त झाली होती अभिजितला, परंतु खराब क्षेत्ररक्षण राहिलंय आणि परिणामता 7 धावा मिळाल्या. न्यू बॅटर अगदी पाहिलं तर दाखल झालाय. आपण पाहतोय समीर राऊत त्याच्या बाट मधून एक षटकार जरूर पाहिलाय. अधिक फुलटा चेंडू होता, एक धाव मिळाली. दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न, इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळाली. येस वेट नो, 3 गोष्टींचा चांगला समन्वय आणि परिणामता 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावेच्या मदतीनं टीमची धावसंख्या पाहतोय स्कोर कार्डवर 14 या आकड्यावर. नक्कीच आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे युवराजकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. तर यानंतर होणारा सामना एकनाथ प्रजोस मोदी पाये विरुद्ध सिद्धिविनायक चंद्रपाडा. दोन्ही संघाच्या कर्णधाराने तयारीमध्ये राहायचं आहे कारण पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर लगेचच आपल्याला टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपण पाहतोय दत्ताली स्पोर्ट जुचंद्र टॉस बॉक्स, त्या टॉस बॉक्स मध्ये आपण यायचंय. तर नक्कीच सर्व क्रीडा रसिकांचं दुपारच्या सत्रामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. मित्रांनो आपण पाहतोय दत्ताली स्पोर्ट जुचंद्र आयोजित दत्ताली स्पोर्ट चषक 2023 हे भव्य दिवस आयोजन आणि या स्पर्धेतील पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील सुरू असलेला सामना. एका बाजूला आपण पाहतोय श्री कान्हा स्पोर्ट पायला आणि एका बाजूला देव स्पोर्ट्स मालजीपाडा. या संघाची धावसंख्या झाली आहे ती 14 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर मयूर रायकर आलाय आणि स्ट्राइक एंडला आपण पाहतोय आदेशला. तर नक्कीच आज मात्र पाहिलं तर या क्रीडा स्पर्धेसाठी क्रीडा रसिक मात्र मोठ्या संख्येने दाखल झालेत मैदानावर आणि मान्यवर देखील आपण पाहतोय. अतिथी मान्यवरची मांदियाळी देखील पाहिली आहे. पहिलाच बॉल इथे पाहिला तर वाईड यॉर्कर. हो हो हो, खूप चांगला चेंडू टाकलाय. पहिला बॉल टाकत असताना पिन पॉइंट यॉर्कर अगदी या गोलंदाजाचा प्रमुख अस्त्र राहिलाय आणि पहिलाच बॉल त्याने पिन पॉइंट यॉर्कर टाकलाय. काय चांगला चेंडू टाकलाय वाईड यॉर्कर. अगदी पाहिला तर अक्रॉस द लाईन गोलंदाजी करत असताना मात्र इथे जर पाहिलं ना तर आदेशला अगदी शांत ठेवलाय या चेंडूवर. चांगली गोलंदाजी केली आहे मयूरनं पहिल्या चेंडूवर. मयूर पुन्हा एकदा इथे स्लॉट मध्ये लॉंग ऑन क्षेत्रामध्ये वेदांत हाय जजमेंट चुकलाय आणि पुन्हा एकदा बॉल जातोय 7 धावांसाठी षटकार. तर नक्कीच पाहिलं तर वेदांतचं जजमेंट चुकलंय. अगदी पाहिलं तर चेंडू पर्यंत पोहोचले नव्हते. अगदी मस्तकाला दस्तक देऊन चेंडू 6 धावांसाठी गेलाय. अगदी चंदन देवळीकर त्या ठिकाणी गेलेत. खूप निराश आहेत चंदन. आज पाहिलं तर संघाला लीड करतात आणि त्यांची कामगिरी चांगली राहिली आहे परंतु क्षेत्ररक्षण खराब राहिलंय आतापर्यंत या मॅच मध्ये. पुन्हा एकदा मयूर बॉलिंग ट्रॅकवर. पहिला चेंडू जरूर त्याने निर्धाव टाकला परंतु लगेचच चांगला रिप्ले आलाय आदेशच्या माध्यमातून. त्याने ठोकलाय षटकार. मयूर रायकर पुन्हा एकदा
इथे देखील पाहिलं तर वाईड ऑफ लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होते. वेदांत आहे तिथे, चेंडू अडवलाय आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्यात. या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचली आहे 22 या आकड्यावर. कारण पहिल्या 2 षटकामध्ये कमी धावा आल्या होत्या. आता मात्र मयूरच्या विरोधात चांगली फलंदाजी करतोय. आदेश मात्र इथे प्रभावित करतोय, कारण इथे जबाबदारीने खेळावं लागेल. अगदी एक चांगली भागीदारी करावी लागेल, चांगली भागीदारी बिल्डअप करावी लागेल या मॅच मध्ये. कारण समोर देखील एक चांगला संघ आहे कान्हा स्पोर्ट पाय. गोलंदाज इथे देखील विकेट करण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट. चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सुनील आहे. चांगला चेंडू अडवत आहे आणि तत्पूर्वी एकच धाव. खूप चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं सुनीलच्या माध्यमातून आणि परिणामता 1 धाव कंप्लीट केली गेली. आणि या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचली आहे 23 या आकड्यावर. आज आमच्या सोबत पाहिलं तर नीरज गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहतोय. सकाळच्या सत्रापासून आतापर्यंत चांगलं गुणलेखन त्यांनी देखील केलंय. कारण दत्ताली स्पोर्ट जुचंद्रचे एक चांगले खेळाडू आहेत आणि आज मात्र गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये त्यांना आपण जरूर पाहतोय. मयूर पुन्हा एकदा इथे मात्र स्विच करण्याचा प्रयत्न, अगदी चांगला चेंडू टाकलाय. फलंदाजाला रीड केलं होतं यावेळेस मयूरनं आणि अगदी चांगला चेंडू. परिणामता निर्धाव चेंडूची समाप्ती आपण पाहतोय. स्विच हिट खेळण्याचा जरूर प्रयत्न राहिला होता समीर राऊतचा आणि फटका फसलाय. एक निर्धाव चेंडूची समाप्ती करतोय मयूर रायकर. मयूर पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना. पुढे सामन्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतील आणि इथे मात्र जर पाहिलं तर चेंडू जातोय 4 धावांसाठी चौकार. षटकांचा खेळ संपला आणि प्रथम फलंदाजी करत असताना सोनिका देवे स्पोर्ट्स मालजीपाडा संघानं फलकावर धावा उभारल्यात त्या 27 धावा. मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर सोनिका माता मालोडी संघाने चांगली कामगिरी केली. तदनंतर दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघाने देखील एक चांगल्या प्रकारे सामना जिंकला. पहिला सामना जर पाहिला तर जय हनुमान टिवरी संघाने जिंकलाय. म्हणजे आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं ना तर चांगली कामगिरी राहिली आहे संघांची. आणि आज आता इथे जर पाहिलं तर एका बाजूला आपण कान्हा स्पोर्ट पाहायला पाहतोय आणि एका बाजूला देवे स्पोर्ट्स मालजीपाडा संघाला आतापर्यंत चांगली धावसंख्या उभारली आहे. 27 धावा आपण पाहतोय. पहिल्या 2 षटकामध्ये कान्हा स्पोर्ट पायनं खूप चांगला खेळ केला होता, परंतु मयूर रायकरच्या गोलंदाजीमध्ये तब्बल 13 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. तर नक्कीच आपण व्यासपीठावर पाहतोय आरके एंटरप्राइजेसचे सर्वा रणजित दादा किणी यांना पाहतोय आपण. एक चांगलं व्यक्तिमत्व आणि नक्कीच या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून आपण जरूर पाहतोय 10,000 रुपयाचं देणगी मात्र या स्पर्धेसाठी लाभलंय. तर ते देखील या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेताना आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवर चंदन तांगडी आलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट न बॉलिंग करणार आणि यावेळेस जर पाहिलं तर स्ट्राईक एंडला आदेश आज चांगल्या फॉर्ममध्ये दिसतोय, कारण त्याच्या बॅट मधून आपण एक षटकार देखील पाहिलाय. चांगली बॅटिंग करतोय आणि चांगल्या फॉर्मात आहे आदेश हा फलंदाज. चंदन तांगडी राईट आर्म ओव्हर द विकेट न आदेशसाठी. इथे पाहिलं तर बॅटची एज लागली. इथे 1 धाव कम घेण्याचा प्रयत्न आणि 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्डवर जाऊन पोहोचली आहे 28 या आकड्यावर. चंदन तांगडीला मात्र या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण या वर्ष पाये प्रीमियर लीग झाली होती आणि ती प्रीमियर लीग अक्षरशः गाजवली होती या गोलंदाजानं. आणि म्हणूनच की काय त्याची कान्हा स्पोर्ट पाये संघामध्ये आपण वर्णी पाहतोय आणि इथे मात्र स्लॉगवरचं षटक त्याच्यावर सोपवलंय कर्णधारानं. पुन्हा एकदा चंदन तांगडी राईट आर्म ओव्हर द विकेट न समीर राऊसकी. इथे पाहिलं तर नक्कीच शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. आशालभूत नजरेनं पंचाकडे पाहिलाय, परंतु पंच सहमत नाहीये आणि एक निर्धाव चेंडूची समाप्ती करतोय चंदन तांगडी. कारण समीर राऊत एक आक्रमक आणि विस्फोटक फलंदाज म्हणून त्याला पाहिलं गेलंय आणि तो स्लॉग ओव्हर मध्ये आहे या मॅचच्या. आणि नक्कीच विकेटचा फटका खेळण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय, परंतु तो फटका फसलाय. चंदनचं कौतुक करावं लागेल, कारण चांगल्या पद्धतीने त्यांनी चेंडू हाताळलाय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार चंदन तांगडी राईट आर्म ओव्हर द विकेट न समीर राऊत साठी. इथे पाहिलं तर बॅटची एज लागली आहे. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. चैतन्य त्या ठिकाणी आहे आणि तत्पूर्वी 1 धाव कंप्लीट केली गेली आहे.
आता मात्र चांगलं शतरक्षण केलंय चैतन्यानं, अगदी संघाचा कर्णधार म्हणून त्याच्याकडे पाहायला गेलंय. थोडस शतरक्षकामध्ये चुका जरूर झाल्या, परंतु इथे मात्र चांगलं शतरक्षण त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. या एका धावेनं संघाची धावसंख्या गुणतालिकेवरती 29 या आकड्यावर आपण पाहतोय. आतापर्यंत या षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर चंदन तांगडी, राईट आर्म ओव्हर द विकेटनं आदेश साडी. गोलंदाज तयार. फुलटा चेंडू होता, ऑन साइडला चेंडूला टर्न केलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये शतरक्षक सुनील आहे. चेंडू चांगल्या प्रकारे अडवलाय. चेंडूची फेकी देखील मात्र थोडीशी वाईट झाली आहे आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. अगदी धावतच चेंडू फेकला होता आणि अगदी डोक्यावरून गेला होता यष्टीरक्षकाच्या आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट करतोय. या 2 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 31 या आकड्यावर. पुन्हा एकदा चंदन तांगडी, राईट आर्म ओव्हर द विकेटनं आदेश साडी. राईट आर्म ओव्हर द विकेटनं आपण पाहतोय चंदनला. गोलंदाज तयार. इथे पाहिलं तर विकेट करण्याचा प्रयत्न बॅटची एज लागली. यष्टीरक्षक अभिजित चेंडू खाली आणि चांगला झेल कंप्लीट केलाय आणि आणखीन एक फलंदाज बाद. रणजित किनीचा गाजतय ना. थँक्यू डीजे. अगदी पाहिलं तर रणजित दादा किणी यांचं गुणगान गाणारं संगीत आपण पाहतोय. अगदी गुणगान गाणारं संगीत. अगदी क्रिकेटचा खेळाचा विचार केला तर रणजित दादा किणी यांचं अग्रगण्य नक्कीच नाव घेतलं जाईल. गोलंदाज तयार चंदन तांगडी. इथे पाहिलं तर पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू जातो. शतरक्षक चैतन्य त्या ठिकाणी चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेस थोडेसे फंबल झाले आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न तर नक्की 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. चांगली रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळाली. खराब शतरक्षण झालं होतं आणि या 3 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 34 या आकड्यावर आणि 35 धावांचं आव्हान ठेवलंय कान्हाई स्पोर्ट पाय या संघासमोर या मॅच मध्ये. तर नक्कीच आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे वादकाकडे आणि आपण एक चांगलं संगीत ऐकूया. तर नक्कीच रणजित दादा किणी आमच्या मधून मात्र रजा घेतात. नक्कीच आपलं महत्वपूर्ण वेळ या ठिकाणी संपादित केले यासाठी आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आणि आपलं आभार देखील. जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया एक संगीत. एकनाथ प्रोजेक्ट स्मृती पाये विरुद्ध सिद्धिविनायक चंद्रपाडा. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय आपण टॉस करण्यासाठी त्वरित यायचंय. टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस बॉक्स पाहू शकता. दत्ताली स्पोर्ट जुचंद्र टॉस बॉक्स. या टॉस बॉक्स मध्ये आपण यायचंय. सिद्धिविनायक चंद्रपाडा संघाचा कर्णधार आणि एकनाथ प्रोजेक्ट स्मृती संघाचा कर्णधार आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. तर नक्की सन्माननीय आदरणीय अमित दादा पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. तर आपण यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये आणि एका बाजूला पाहिलं तर आपण सिद्धिविनायक चंद्रपाडा हा संघ पाहणार आहोत आणि एका बाजूला एकनाथ प्रोजेक्ट स्मृती पाय या 2 संघामध्ये लढत पाहणार आहोत.
तर नक्कीच अमित दादा पाटील यांना विनंती करतोय आपण यायचंय टॉस करण्यासाठी. आदरणीय सन्माननीय अमित दादा पाटील त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. एका बाजूला एकनाथ प्रज्योत स्मृती पाय आणि एका बाजूला सिद्धिविनायक चंद्रपाडा. टॉस जिंकलाय सिद्धिविनायक चंद्रपाडानं. नक्कीच अमित दादा यांना विनंती असेल आपण आदरपूर्वक सन्मानपूर्वक व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचंय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. तर नक्कीच टॉस जिंकलाय सिद्धिविनायक चंद्रपाडा संघाच्या कर्णधारानं. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? फलंदाजी करणार आहात. तर की दुपारचं सत्र आहे. अगदी फलंदाजांना या मैदानावर आतापर्यंत चांगल्या प्रकारे फलंदाजी करता आली नाही, कारण लो स्कोरिंग सामने आपण पाहिले सकाळ सत्रापासून, आणि इथे तुम्ही फलंदाजी घेतली आहे. असे कोणते फलंदाज आहेत की त्यांच्यावर तुमचा या मॅच मध्ये खूप जास्त विश्वास असेल? सर्व 11च्या 11. तर की सर्व 11 खेळाडूंवर तुमचा नक्कीच विश्वास असेल. समित दादा पाटील यांची आपण स्पर्धा पाहतोय. दत्ताली स्पोर्ट जुचंद्र एक जबरदस्त आयोजन आहे. या स्पर्धेविषयी काय म्हणाल? खूप सुंदर आयोजन आहे आणि समित दादा हे चांगले माझे मित्र आहेत. तर नक्कीच हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुझ्या संघाला. तर नक्कीच शिवाजीदादा तुम्ही या ठिकाणी टॉस हरला, त्यावेळेस तुम्हाला शतरक्षण करायचं आहे. एकनाथ प्रज्योत स्मृती संघ आता प्रकारे जर पाहिलं तर चांगली कामगिरी करतोय. यावर्षी एक चांगली संघाची बांधणी केली आहे, गेल्या वर्षापासून चांगली बांधणी केली आहे आणि आज मात्र जुचंद्रमध्ये दाखल झालाय. यावेळेस प्रथम तुम्हाला शतरक्षण करायचं आहे. तर नक्कीच समोरच्या संघाला किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावांमध्येच. तर नक्कीच आज संघामध्ये नक्कीच कोणते गोलंदाज असतील, आणि अगदी पाहिलं तर तुझ्या संघामध्ये सिनियर खेळाडू देखील आपण पाहतोय. विश्वनाथला पाहतोय, रमेशला पाहतोय. आज हे खेळाडू खेळताना आपल्याला पाहायला मिळतील? हो, निश्चितच. तर नक्कीच आयोजन कसं वाटतंय? समित दादा पाटील हे आपले खूप चांगले मित्र आहेत आणि त्यांची स्पर्धा, आणि आपण चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे सदस्य देखील आहात, त्या स्पर्धेविषयी काय म्हणाल? निश्चितच चांगली स्पर्धा आहे. दत्ताली स्पोर्ट जुचंद्र आणि समित देखील माझा एक चांगला मित्र आहे. चांगल्या पद्धतीचं आयोजन केलंय. त्यांनी इथे भाग दिल्याबद्दल चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन तर्फे मी त्याचं खरोखर अभिनंदन करतोय. तर नक्की तुझ्या संघाला देखील हार्दिक शुभेच्छा. टॉस जिंकलाय सिद्धिविनायक चंद्रपाडा संघानं आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे आणि प्रज्वल एकनाथ स्मृती पाय संघाला शतरक्षण करण्यासाठी आमंत्रित केलाय. या मॅच मध्ये फोर टू कॉमेंट्री बॉक्स भावेश जीवनगा. थँक्यू निशांत. दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचं तसेच क्रीडा रसिकांचं तसेच खेळाडूंचं सहर्ष स्वागत असेल या अजिंक्य स्पोर्टच्या मैदानावर. चालू असलेला सामना देवेश स्पोर्ट मालजीपाडा वर्सेस कानाई स्पोर्ट पाये. प्रथम फलंदाजी करत असताना कानाई स्पोर्ट पाये या संघाने 34 धावा केलेत आणि 35 मालजीपाडा संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 34 धावा केलेत आणि 35 धावांचं टार्गेट ठेवले, ते म्हणजे कानाई स्पोर्ट पाये या संघासमोर. तर सलामीची जोडी चंदन आणि चैतन्य दरम्यान पंचांचा इशारा येतोय. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक घेऊन येतोय, तो म्हणजे गोलंदाज जयेश येतोय. मालजीपाडा संघाचा हा खेळाडू. दोन्ही संघांना हार्दिक अशी शुभेच्छा असतील. पहिला चेंडू राईट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी प्रशांत आहेत. त्याच्यानंतर होणारा सामना पहिल्याच चेंडू इथे बघतो आपण त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय. पहिला हात बसला जातोय कानाई स्पोर्ट पाय या संघाला. अप्रतिम चेंडू हाताळला होता, तो म्हणजे जयेश मार्फत ब्लॉक खालचा चेंडू होता. अशा प्रकारे हाताळला आपण बघू शकतो टीसीपीच्या माध्यमातून. थँक्यू डीजे. आलेल्या सर्व पाहुण्यांचं तसेच खेळाडूंचं पुन्हा एकदा सरच स्वागत असेल. पहिला आधार बसला जातोय कानाई स्पोर्ट पाय या संघाला. नवीन फलंदाज खेळण्यासाठी जातोय. फलंदाजाचं नाव सांगायचं आहे, सुनील येतोय नवीन फलंदाज. यावेळेस मात्र सन्मानपूर्वक चेंडूला खेळला जातोय. चेंडू उंच गेला, छत्रशी आहेत, चुकी करणार नाहीत. लगातारचा दुसरा धक्का, तो म्हणजे कानाई स्पोर्ट पाय या संघाला.
थँक्यू डीजे. तर लगातारचे दोन चेंडूवर दोन मोठ्या हादरे बसलेले आहेत, ते म्हणजे कान्हाई स्पोर्ट पाय या संघाला. हॅट्रिक वर येतोय गोलंदाज जयेश. हॅट्रिकची संधी असेल. याच्या नंतरचा होणारा सामना एकनाथ प्रज्योत स्मृती पाय वर्सेस सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपडा या दरम्यान सामना बघायला मिळेल. कीच चेतन मात्रे यांचा संघ तसेच नवीन मात्रे सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपडा. चांगला फॉर्मात देखील आहे चंद्रपडा संघ. जुगलला कोण विसरेल मित्रांनो, अप्रतिम खेळाडू. तर आता मात्र आपण बघतोय हॅट्रिकचा चान्स येतोय. दोन स्लिप आहेत आता मात्र जयसाठी. या मात्र चेंडूला खेळल्या जात आहे. पॉइंट रिजनला क्षेत्ररक्षक आदेश आहेत. चांगले क्षेत्ररक्षण करतायत. मात्र एक धाव काय रोखू शकत नाही. एक धावेची धाव संख्या इथे मात्र संघाचं खातं खोललं जात आहे. तर मी विनंती करतो विशाल भोईर यांनी बॅलिंग बॉक्सशी संपर्क साधा. दत्ताळी स्पोर्ट विशाल भोईर. आता मात्र चेतन असेल शायकांकडे. तर जयेश राईट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. यावेळी पत्र सेकंड स्लिप मध्ये मात्र झेल इथे सुटला जातोय. चांगली क्षेत्ररक्षण विवरचना केली होती. थर्ड स्लिप होती आणि इथे मात्र झेल इथे सुटला जातोय. नक्कीच चांगला प्रयत्न केला होता. चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते ती म्हणजे जयेश मार्फत. थर्ड स्लिप मध्ये आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. ह्या वेळेला मात्र चेंडूला खेळल्या जाते मिड विकेट क्षेत्रामध्ये. एकदा बळून पूर्ण केले जाते. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. चांगला थ्रो देखील आला होता. अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं जात आहे. एकच धाव. एक या धावणीची धावसंख्या पुढे सरकेल ती म्हणजे 2 या आकड्यावर. मालजीपाडा संघ नक्कीच चांगला प्रयत्न करतोय. चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहेत. यस सर. धावसंख्या झाले ती म्हणजे 4 धावसंख्या. शेवटचा चेंडू असेल. पुण्याचा जयेश गोलंदाजी मार्कवर. ह्या वेळेला मात्र चेंडू पडल्यानंतर मात्र थोडासा बाहेर निघतोय. यशच्या हातामध्ये विसावला जातोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू बघायला मिळतोय. एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती म्हणजे 4 धावा. गडी बाद झाले ते म्हणजे 2. 35 धावांचा पाठला करत असताना डेबे स्पोर्ट मालजीपाडा संघ थोडस फास्ट खेळायचं आहे. नंबर 2 चा गोलंदाजी मार्कवर बघूया कोण येतोय. कोणाला आमंत्रण दिलं जाईल. विनोद येतोय नंबर 2 चा गोलंदाज डेबे स्पोर्ट मालजीपाडा संघाकडनं. डेबे स्पोर्ट मालजीपाडा संघाचा नक्कीच सध्याच्या घडीला चांगला परफॉर्मन्स आहे. कालच्या दिवशी देखील आपण बघितलं रॉकी ग्रुप आयोजित या स्पर्धेमध्ये हा संघ खेळला गेला. मात्र अंतिम क्षणी मात्र त्यांना पराभूतला सामोरं व्हावं लागलं. थोडासा फास्ट खेळायचा आहे. मी विनंती करतोय मालजीपाडा संघ. आदेश आपण बघतोय लॉंग ऑफ रिजनला एक हार्ड हिटर फलंदाज ज्याची वर्णी लागली जाते तेव्हा स्पोर्ट मालजीपाडा संघामार्फत. विनोद येतोय डावखोर हाताचा गोलंदाज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. पहिला चेंडू. यावेळी जोरदार मारण्याचा प्रयत्न. आदेश चेंडू पर्यंत जातील आणि झेल देखील पकडतील आणि अशा प्रकारे तिसरा आधा बसला जातोय.
कानाई स्पोर्ट पाय या संघाला अप्रतिम जल पकडला जातो आदेश मार्फत. थँक्यू डिझाय. मात्र इथे विनोद बाग विरुद्ध विषय म्हणायचं झालं तर मात्र पहिल्याच चेंडूवर इथे गडी बाद करण्यामध्ये यश मिळालं जातं गोलंदाज विनोद याला. आणि पहिल्या षटकामध्ये बघायचं झालं तर मात्र जयेश यांनी देखील पहिल्या चेंडूवर विकेट घेतली होती आणि विनोद देखील आल्याला मात्र चांगली गोलंदाजी करतोय. एक विकेट तो देखील घेतोय पहिल्याच चेंडूवर. धावसंख्या आहे स्थिर ती म्हणजे 4 धावा. गडी बाद झाले ते म्हणजे 3. कानाई स्पोर्ट पाय संघ 35 धावांचा पाठला करत असताना पुन्हा एकदा विनोद गोंधळी मार्कवर दुसरा चेंडू घेऊन जातील. यावेळी मात्र सन्मानपूर्वक चेंडूला खेळला जात आहे. चेंडू जातोय या पॉइंट रिजनला. इथे मात्र शतरक्षण जोपर्यंत चेंडूला उचलते तोपर्यंत 2 धावा इथे पळून पूर्ण केले जातात. तिसऱ्याचा प्रयत्न होईल का? आता चांगलं शतरक्षण बघायला मिळतं, चांगला थ्रो बघायला मिळतोय. 2 धावा काही रोखू शकत नाही. या 2 धाव्यांची धावसंख्या पुढे फरकते. 3 धावा माफ करायचा आहे. 3 धावांची धावसंख्या पुढे फरकते ती म्हणजे 7 या आकड्यावर. थोडस शतरक्षणामध्ये विवेचना केली जाते. यावेळेला मात्र पुन्हा एकदा शतरक्षण आपण बघतो. शॉर्ट थर्डमॅन आहे, त्याच्यानंतर एक गल्ली आहे, त्याच्यानंतर एक पॉइंट आहे 30 सर्कल मध्ये. 30 सर्कलच्या बाहेर बघायचं झालं तर मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर आहे. यावेळी मात्र चेंडूला खेळले जात आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला. जोपर्यंत चेंडूला उचलतील तोपर्यंत इथे मात्र 2 धावा पळून पूर्ण केल्या जातात. सणी आहेत तिकडे, चांगलं शतरक्षण बघायला मिळतं सणी मार्फत. या 2 धावांची धावसंख्या पुढे फरकते ती म्हणजे 9 या आकड्यावर. आता मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळलं जाते कानाई स्पोर्ट पाय संघामार्फत. पुन्हा एकदा विनोद लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. आपल्या कोटातील 4था चेंडू घेऊन जातील. यावेळी मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला होता. चांगला चेंडू मानावा लागेल विनोदाचा. निर्धाव स्वरूपात चेंडू बघायला मिळतोय. चांगला चेंडू मानावा लागेल. पुन्हा एकदा विनोद गोंधळी मार्कवर 4था चेंडू घेऊन जाईल, 5था चेंडू घेऊन जाईल. यावेळी पण चेंडूला खेळला जातोय. चेंडू जातोय या एक्स्ट्रा कव्हर रिजनला. जोपर्यंत चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत इथे मात्र चेंडू मात्र निघून जातोय 4 धावांसाठी. शुभम मात्रे यांचं आगमन झालंय. आम्ही त्यांचं देखील सहर्ष स्वागत करतोय. SM थँक्यू डीजे. तर धावसंख्या ती म्हणजे 13 धावा. शुभम मात्रे यांचं आगमन झालंय. SM फिटनेस जिम चे मालक आहेत आणि त्यांचं देखील इथे आगमन झालंय. आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. शेवटचा चेंडू असेल विनोदाचा. अभिजित यावेळेला मात्र सन्मान देतो चेंडूला. विशाल आहेत तिकडे. एकच धाव. चांगलं शतरक्षण. 1 धावांची धावसंख्या पुढे फरकते ते म्हणजे 14 या आकड्यावर. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती म्हणजे 14 धावा. चला थोडस फास्ट खेळा. लगेचच गोलंदाज गोलंदाजी मार्कवर घेऊन या. 12 चेंडू आणि आता मात्र 21 धावांची गरज जिंकण्यासाठी कानाई स्पोर्ट पाय या संघाला.
मी विनंती करतोय जास्त टीम मीटिंग घेऊ नका. नंबर 3चं षटक बघूया कोण घेऊन येईल. कारण पहिलं षटक जयेश याने हाताळलं होतं, त्यामध्ये धावा आल्या त्या फक्त आणि फक्त 4 धावा आल्या त्या आणि 2 गडी बाद केल्या होत्या. त्याच्यानंतर विनोद आला आणि त्या षटकामध्ये धावा आल्या त्या म्हणजे 1 गडी बाद केला आणि 10 धावा आल्या. नंबर 3चं षटक घेऊन येतोय गोलंदाज सनी येतोय नंबर 3चं षटक घेऊन. अजून एक चांगला गोलंदाज देवेश स्पोर्ट मालजीपाडा संघाचा. 12 चेंडू आणि 21 धावांची गरज जिंकण्यासाठी. आता मात्र 10.50च्या फरकाने चालावं लागेल कान्हाई स्पोर्ट पाय संघाला प्रति षटकामध्ये. सनी येतोय नंबर 3चं षटक घेऊन येतोय. चांगली गोलंदाजी आहे त्यांच्याकडे देवेश स्पोर्ट मालजीपाडा संघाकडे. अजून एक ऑप्शन विशाल असेल. पहिला चेंडू राईट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सनी. यावेळी मात्र पहिल्यांदाच सापळवून खेळले होते चेंडू. मिड विकेट रिझनला जोपर्यंत चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत इथे मात्र 2 धावा पळून पूर्ण केल्या पाहिजे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल 2 फलंदाजामध्ये. या 2 धावेची धावसंख्या पुढे फरकते ती म्हणजे 16 या आकड्यावर. सिंगल डबलवर जास्त लक्ष देत असताना दोन्ही फलंदाज. 11 चेंडू आणि 19 धावांची गरज. आता मात्र 38 फरकाच्या आतमध्ये शॉट मिड विकेट क्षेत्रामध्ये शतक घेतला जातोय 38 फरकाच्या आतमध्ये. तर पॉइंट रिजनला विशाल आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज राऊंड द विकेटने सनी दुसरा चेंडू घेऊन जाईल. यावेळी मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू त्याला खोदून काढण्याचा प्रयत्न झाला होता. त्याच्यामध्ये 38 सर्कल मध्ये बघायचं झालं तर मिड विकेट क्षेत्रामध्ये इथे मात्र गडी बाद होतोय. नवीन फलंदाज बघूया कोण येतो खेळण्यासाठी. वेदांत येतोय नवीन फलंदाज खेळण्यासाठी. बघा अक्रॉस द लाईन खेळायला गेले होते फलंदाज आणि सनीने ओळखलं आणि ब्लॉकल मध्ये हा चेंडू हाताळला होता आणि चांगला चेंडू म्हणावं लागेल. चांगला जेल पकडला जातोय शतरशा मार्फत. दहा चेंडू आणि 19 धावांची गरज. आता मात्र या प्रकारे समीकरण आपल्याला बघायला मिळतं. पुन्हा एकदा सडी क्षेत्राच्या मध्ये थोडस व्यूहरचना करत असताना आपण बघतो त्यांना तर फास्ट खेळा आम्हाला आयोजक वारंवार सूचित करतायत. यावेळी पत्र चेंडू उंच गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत आदेश चुकी करणार नाही आहेत. गडी बाद होतोय तो म्हणजे कान्हाई स्पोर्ट पाय संघाचा खेळाडू. तुम्ही बघताय मित्रांनो टीसीपीच्या लाईव्हच्या माध्यमातून जुचंद्र इथे स्पर्धा चालू आहे. दत्ताळी स्पोर्ट या संघाने मात्र ही बघूया हॅट्रिक साधतोय का गोलंदाज. यावेळी पण जोरदार मारण्याचा प्रयत्न
क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या पाहिजेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल 2 फलंदाजामध्ये. जयेश होते क्षेत्ररक्षक. या 2 धावेनीची धावसंख्या पुढे फरकते ती म्हणजे 18 या आकड्यावर. 8 चेंडू आणि 17 धावांची गरज. टीसीपीच्या माध्यमातून नक्कीच आम्हाला चांगले अपडेट देत आहेत ते म्हणजे संदेश, त्याचप्रमाणे महेंद्रजी भगत. यावेळी पंधरा जोरदार मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक 2 क्षेत्ररक्षक येतात. समीर राऊत यांनी झेल पकडला बघतोय. थोडंफार फास्ट खेळायचं आहे. तर सकाळपासून मात्र बघायचं झालं तर मात्र इथे धावसंख्या इथे मात्र होत नाहीयेत. 35 पर्यंतचा धावसंख्या मला वाटतं जाते. 7 चेंडू आणि 17 धावांची गरज. सात चेंडू आणि 17 धावांची गरज जिंकण्यासाठी. याच्यानंतर होणार सामना पाई वर्सेस चंद्रपडा या दरम्यान सामना होईल. चांगला सामना तो देखील होईल. नक्कीच 2 संघ बघूया आजच्या दिवशी कोण येईल आजच्या हाफ मधून. नक्कीच प्रत्येक संघाला वाटतं की आमचा संघ पुढे यावा. बघूया सनी गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र गोलंदाजी करण्यासाठी तयार होतोय. यावेळी मात्र जोरदार मारायचा प्रयत्न. चेंडू उंच गेलाय. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय मात्र इथे मात्र चुकी होते गोलंदाज क्षेत्ररक्षक विनोद याच्याकडनं. आणि या 3 धावा पळून पूर्ण केल्या जातात. नक्कीच गच्चाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला तर विनोदाचा, मात्र अष्टांना मात्र चेंडू अदलत नाहीये. थोडंफार फास्ट खेळा मी विनंती करतो लगेचच. 6 चेंडू आणि 14 धावांची गरज जिंकण्यासाठी. 7 चेंडू आणि 14 धावा. नंबर 4 षटक बघूया कोण येईल गोलंदाजी मार्कवर. नक्कीच टीसीपीच्या माध्यमातून तुम्ही ही स्पर्धा एन्जॉय करू शकता घर बसल्या. तसेच भाविक देखील तसेच मितेश देखील या मॅच वर लक्ष देऊन आहेत की कुठचा संघ एका विजय होईल. मात्र एकच संघ विजय होईल. नंबर 4 षटक बघूया कोण घेऊन येईल. 4थं षटक. ऑप्शन भरपूर आहेत. विशाल आहेत, आदेश आहेत, समीर राऊत आहेत. तर शुभम मात्रे यांच्याकडनं आर्थिक सहाय्य मात्र आम्हाला उपलब्ध झालंय. आम्ही त्यांचा आभारी आहोत. चला लगेचच क्षेत्ररक्षण सजून घ्या. देवेश स्पोर्ट मालजीपाडा संघ. सहा चेंडू आणि 14 धावांची गरज. आतापर्यंत बघायचं झालं तर मात्र कान्हे स्पोर्ट पाये संघाचे 6 गडी बाद झालेत. 6 चेंडू आणि 14 धावांची गरज. जय येतोय नंबर 4चा गोलंदाज. एक यंग टॅलेंट गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतं. देवेश स्पोर्ट मालजीपाडा संघाकडनं पहिला चेंडू घेऊन जाईल.
ह्या वेळेला मात्र पंच बघतायत आणि त्याच्यानंतर निर्णय देत आहेत की हा ऑप्स्टम सोडून जातो चेंडू. पंच लगेच इशारा दर्शवत आहेत की हा वाईट चेंडू, खराब चेंडू. अवांतर धावण्याची धावसंख्या पुढे फरकते, ती म्हणजे 22 या आकड्यावर. जय पुन्हा एकदा गोंधळी मार्कवर. तर नक्कीच सर शुभम म्हात्रे SM फिटनेस जिम यांच्याकडनं आर्थिक सहाय्य इथे उपलब्ध झाले आहे. ह्या वेळचा मात्र चेंडू बघायचा झाला तर मात्र थोडाफार चेंडू पडल्यानंतर मात्र थोडाफार खाली राहतोय. निर्धाव स्वरूपात चेंडू बघायला मिळतोय. ह्या वेळेला मात्र जयने कमबॅक केलंय. चांगली गोलंदाजी होते जय मार्फत. 5 चेंडू आणि 13 धावांची गरज. दूरवरफ फैलायलो क्षेत्रक्षण आपण बघतोय. एक मिड विकेट आहे, त्याच्यानंतर एक स्क्वेअर लेग आहे, एक लॉंग ऑन आहे. ह्या वेळेला पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटचा वापर केला होता. चेंडू मात्र निर्धाव स्वरूपात बघायला मिळतोय. यष्टीरक्षक आपलं काम चोख बजावतो. सर्कल मध्ये बघायचं झालं तर मात्र एक शॉट थर्ड मॅन आहे, त्याच्यानंतर एक पॉइंट आहे, त्याच्यानंतर एक कव्हर्स आहे. या प्रकारे क्षेत्रक्षण सजवलं जाते. पुन्हा एकदा जय गोंधळी मार्कर राईट आर्म राऊंड द विकेटने. यावेळी पण जोरदार मारण्याचा प्रयत्न, चेंडू येतोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. जोपर्यंत चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत एकच धाव. सिंगल वर मात्र इथे मात्र समाधान मानावं लागतं. 3 चेंडू आणि 12 धावांची गरज. 3 चेंडू आणि 12 धावा. तेजस येतो स्ट्रायकरकडे. 3 चेंडू आणि 12 धावांची गरज. जयेश पुन्हा एकदा. यावेळी मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू हाताळला होता. चांगला चेंडू म्हणावा लागेल. ब्लॉक कॉल डिलिव्हरी होती, परंतु समजला नाही चेंडू आणि निर्धाव स्वरूपात चेंडू बघायला मिळतो. यावेळेला चांगली गोलंदाजी केली जाते ती म्हणजे जय मार्फत. रनअप बघायचं म्हटलं तर मात्र 15 ते 20 पावलांचा रनअप आहे त्यांचा. पुन्हा एकदा जय राईट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय तेजससाठी. यावेळी मात्र अपील केली होती आणि पंचांनी मात्र उचलून धरले. गडी बाद लेग पेपरच्या स्वरूपात गडी बाद देतो म्हणजे तेजस. 7वा आधार बसला जातोय तो म्हणजे कानई स्पोर्ट पाय या संघाला. मयूर येतोय नवीन फलंदाज खेळण्यासाठी. तर मात्र औपचारिकता शिल्लक राहिली आहे पाय संघासाठी. शेवटचा चेंडू घेऊन जाईल तो म्हणजे जय. क्षेत्राच्या मध्ये व्यूहरचना करत असताना शेवटचा चेंडू असेल जयाचा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा ब्लॉक खालचा चेंडू आणि बॅटची लिडिंग एज आणि यष्टीच्या कुठलीच चूक करतात. गडी बाद होतोय पुन्हा एकदा आणि अशा प्रकारे विजयी संपादन केले जात आहे ते म्हणजे देवेश स्पोर्ट मालजीपाडा संघ. नक्कीच अभिनंदन असेल. त्याच्यानंतर या स्पर्धेमध्ये कानाई स्पोर्ट पाय या संघाने भाग दर्शविल्याबद्दल त्यांचं देखील आभार व्यक्त करतोय.